काही. कुणाचा राग द्वेष मत्सर आवडत नाही त्याला. त्याला प्रेम आवडत. आणि तेच प्रेम सर्व ठिकाणी व्हायला लागलं की त्याला भक्ती म्हणायचं. देवावर करतो ते आपण भक्ती असते. भावाभावाने भावाचं भावावर भक्ती होती असं म्हणतात. ते भक्ती नव्हे, ते प्रेम. पण भगवंत असा भाव ठेवून तुम्ही करताय का, मग ती भक्ती. तसं प्रत्येकाच्या ठिकाणी भगवंत आहे, असा भाव ठेवून तुम्ही त्याच्याशी वागत असला तर ती भक्ती नाही. हा फरक आहे दोन. त्यामुळे आपल्या भक्तीचा मार्ग काही ध्यान करायचं असलं तरी सुद्धा प्रेमाने. आता शिवाला भेटायला जायचं तर बसणार आपण ना, तर शिवाला भेटायला जायचं. बस मोठ्या प्रेमाने बसला तो. प्रत्येक ह्याच्यामध्ये प्रेम आलं पाहिजे, भक्ती आलं. मग परिमार्थ याचा अर्थ खूप काही करायचं आहे असं नव्हे. आपल्या ट्रान्सफॉर्मेशन प्रत्येक आपल्या गोष्टीमध्ये बदल झाला पाहिजे. पहिले आपण काय होतो ना, आता आपली दृष्टी काय, त्याला असं म्हटलं जातं पारमार्थिकी दृष्टी आपल्याला आली पाहिजे. तुमच्या वागण्यावरून जाणकाराला कळलं पाहिजे की हा मनुष्य परमार्थी आहे. नाही तर प्रत्येक गोष्टीत असा मी छाती कोडं काढून काय बोलायचं. ऑफिसर झाला म्हणजे झालं, खालच्या लोकांना ह्याला वागताडांचं त्याला वागताडांचं. खालची मंडळी आपल्या मदतीसाठी परमेश्वर आलेला आहे असा भाव त्याच्यात. आणि त्यांनी आपल्याला हे काम दिलेलं आहे. इथं बसलो पेशवर, त्यांनी हे काम आपल्याला दिलेलं आहे, ते अर्ध्याला चाळायचे. ह्याच्यावर ताव दाखतोय, त्याच्यावर डापरतोय, ह्याला बोलतोय त्याला बोलतोय. परमेश्वराला मान्य नाही ते. कोणी जरी असला, ताऊ जरी असला तरी सुद्धा हे मान्य नाही. सर्वांशी नम्रपणाने प्रेमपणाने गोडीनं असं सगळं वागलं. आपल्या वागण्यात असा अगदी गोडीपणा आले पाहिजे, दुसऱ्याने जाणवं असं सगळं एक म्हणते. त्याच्या मदत म्हणून ध्यान नाम करायचे साधन. तर साधनाचा परिणाम जर दिसत असेल, आणि म्हणून या सगळ्या लोकांना सांगितलं डायरी ठेव. तिने डायरी आता उजवा हात मोडला झालाय ना, तर डाव्या हाताने लिहिलंय बघतो, चांगलं लिहिलंय. एक छोटी डायरी ठेव. अरे आज किती ध्यान केलं, काय साधना केली, काय वाचन केलं, थोडं तरी निरा ती दिवसाकडे आपल्या पुस्तकात एक किंवा श्रवण तरी निरा. वाचन नाही तर श्रवण. गाडी असणाऱ्या माणसाने मध्येच रस्त्यात गाडी एका कडेला थांबवावी, थोडं 1-5 मिनिटं वाचन करावं, पुन्हा गाडी सुरू करून जावं. करायचं असेल त्याला अनेक गोष्टी त्याच्यातून काढता येतात. घरी जर विरोध असेल, ऑफिसमध्ये विरोध असेल, घरात एक 10 मिनिटं आधी निघालो, रस्त्याच्या कडेला थांबलो, थोडा विचार घेतला, अर्धा काय विचार आहे असा असा चाल. जरी शक्य असेल तर घरी थोडं वाचन करून त्या बोधामध्ये 7 दिवसाची कामना तरी करावी. कारण विसर झालेला असतो मला. कुठून तरी आपल्याला तसं व्हायचं आहे, तसं व्हायचं आहे हे लक्षात ठेवलं तर. त्यामुळे आपल्यात बदल काही होतोय का नाही होतोय, आपलं वागणं बरोबर होत आहे का नाही आहे, काय चुकतंय आपल्याला. आणि नेहमी आपण दुसऱ्याला चुकलं असं म्हणतो. परमार्थामध्ये आपण काय चुकतो ते बघाय. नाहीतर ह्याचं असं चालत, त्यांनी तसं केलं, त्यांनी तसं केलं, की सारखं सांगत बसायचं. तू काय केलंस, त्यांनी तसं केलं पुसतो, त्याच्यावर तुझी रिॲक्शन काय होते. तो इतका रागावला असताना तू शांत राहायला का नाही राहावा. तू उलट शांत राहायला त्याला, पण त्याचा परिणाम दुसऱ्या व्यक्तीवर होतो. नाही तर तू अरे म्हटलं, त्यांनी का रे म्हटलं, झालं नाटक सुरू झालं, रंगतच चाललं ते काही. एका व्यक्तीनं त्यावेळेला किती व्यक्ती रागवली असती, आपण त्या ठिकाणी अत्यंत शांतपणे थांबायचं. सगळं झालं म्हणजे मग म्हणायचं काय पाहिजे आता, काय झालं, आपण विचार करायचा. तर त्यावेळेला कुठलीही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करायची ते आपल्याला परमार्थामध्ये शिकायला पाहिजे. मग ते मुलांना वागवताना असो, घरातल्या माणसांना वागवताना असो, नोकरीच्या ठिकाणी असो, नोकराशी बोलताना असो, कोणाशी बोलताना. नोकराचंही काही शिकलं तरी लगेच त्याच्या आम्हीवर भस्कन ओरडायचं, काय झालं बघा असं झालं.
नाही तर ओरडायला काय लगेच त्याला वेळ लागतो. बरं, चुका सगळ्यांच्या लहान मोठ्या होतच असतात. बाळ, परवा आमच्या बाईने गंमत केली. कुणीतरी शाळा आणून ठेवून होतं इथं, तर तिला सकाळी वाटलं ते मोकळं गेलेलं आहे. तिने सकाळी उचलून फेकून दिलं. मी म्हटलं ते शाळं कुठे आहे? तर म्हणजे मला वाटलं ते मोकळं केलेलं आहे, टाकून दिलं. मी म्हणलं वा, आता मी तिच्यावर वसकून ओरडायला पाहिजे होतं. काही बोलले नाही. ठीक आहे, आता फेकून दिलं, आता बोलून काय उपयोग नाही. मग मी दुसरं आणून देते वगैरे. म्हटलं ते आता नको करायला, पण बघायचं ठेवायला. आता तो मनुष्य चुकला हे त्याच्या लक्षात आलं, पण तुम्ही त्याची चुकी दाखवली असते तर तो जास्त उलटला असतो. त्याच्याही त्याची ही चूक आहे की तुम्ही काही न बोलता आली तर त्याला लक्षात येतं आपलं चुकलेलं आहे. आणि असं होतं, ते काय मुद्दाम त्यांनी केलेलं नाहीये, चुकून नाही त्याच्या हात. ठीक आहे, झालं, असं झालं, बरं आहे रे, पुन्हा आता लक्ष ठेव, पुन्हा होणार नाही एवढं बघायचं आपण. असं नाही तर त्या संतापनाने आपला संताप, दुसऱ्याचा संताप, आणि मग बघणाऱ्याला नाटकते काय झालं, भांडण चाललेलं आहे. असं आपल्या घरात आवाज बाहेर देखील येता कामा नये. नाही तर शेजाऱ्या पाजाऱ्यांना करमणूक असते, काय चाललंय, चाललंय काहीतरी. असं नाही होता काम. काय जे असेल ते आपल्या घरात आपल्या पुरतं इथंच मिटवलं गेलं पाहिजे, दुसऱ्याला नाही येते तिथे. असं सगळं परमार्थात येते. बोला, काही शंका असली तर विचार. मध्ये पुस्तक वाचनात आलं होतं ऑफिसमध्ये. त्याच्यात एक अमेरिकेतलाच एक असा माणूस आहे, म्हणजे तो बरं चांगलं लिहितो. तर त्यांनी लिहिलं होतं, त्याला कोणी सांगितलं म्हणून की लोक दुसऱ्यांसाठी काम करतात, नाही दुसऱ्यांवर प्रेम करतात, त्यांच्यासाठी झटतात आयुष्यभर, पण हे वाणिज्य त्याच्यात येतच ना. म्हणजे आपण दुसऱ्यासाठी केलंय, पण दुसऱ्याचं प्रेम आपण स्वीकारलं नाही, स्वीकारलं नाही असं काहीतरी त्याच्यातनं अर्थ निघतो. नाही एखाद्या स्त्रीला मुलं असतील, काही अगदी गरिबीतनं वर आली असेल, त्यांनी सगळं केलं, स्वतंत्र राहिली, इंडिपेंडंट, कोणावर अवलंबून नाही, तर तिचा कुशल ती परत मतिमंद वगैरे असून येते, कारण तिला प्रेम मिळतं मग लोकांचं, कारण ते वाणिज्य असतं. हे खरं आहे. नीट काय म्हणतोस मला नाही लक्षात आलं. मला एवढंच म्हणायचं आहे, दुसऱ्यासाठी आपण काही करतो याच्यामध्ये देखील मी त्यांच्यावर उपकार करतो ही भावना नसावी. पहिली गोष्ट, मी जे दुसऱ्यासाठी करतोय त्याच्यातून मला आनंद मिळतो म्हणून मी ते करतो. त्यांची सेवा केल्याने मला आनंद मिळतो, आणि त्यांची सेवा करताना सुद्धा मी भगवंताची सेवा करतो असा भाव पाहिजे. कुठल्याही संस्थेत तुम्ही काम करत असला किंवा डॉक्टर पेशंटला ट्रीटमेंट देत असला तरी देखील पेशंटच्या रूपाने भगवंत आलेला आहे, मला त्याला सेवा द्यायची आहे, बरं करायचं आहे, हे त्याच्यात किती तो पैसे देणार आहे इकडे लक्ष नाही ठेवत. तू त्याची सेवा कर, तो देईल काय देणार असेल, तो काय तुझं कमी करतो, परंतु ती कुठल्याही गोष्टी आणि ते काम करताना मी केलं हा भाव नसावा. नाही तर मी केलं, इतकं समाजासाठी केलं, पण आता समाज मला विचारत नाही, आलं सगळं पुन्हा. म्हणून निरपेक्ष भावनेनं करणं, काहीही करायचं असेल ते. म्हणून आता त्यांची ती पावती आली आहे ना, त्या पावतीत एक शब्द आहे, तुम्ही निरपेक्षपणे जे दिलं केलंय ते, त्याच्यात त्यांनी दोन्ही केलंय. आपल्याला हे सांगितलेलं आहे की कुठली अपेक्षा तुमची नाही आहे अशी, असं त्यांनी सूचित केलेलं आहे त्याच्यामध्ये. तर आपण सुद्धा जेव्हा असं करतो काही, तेव्हा देवाची पूजा करताना सुद्धा आपण निरपेक्ष करत नाही. पूजा करून झाली की लगेच परमेश्वरा जरा तेवढं बघा, आमचा मुलगा आता 10वीला बसायचं, जरा पेपराचं जरा तुम्ही बघा. आता काय भगवंतानी पेपर लिहायचा का त्याचा? तुम्ही काय केलं असेल त्या म्हणजे त्याला आठवा, पण काही झालं लगेच मागायचं त्याला वाणिज्य म्हणतात. भगवंताची भक्ती करणं तुमचं कर्तव्य आहे, नाही केलं तर पाप आहे, त्याचं स्मरण नाही केलं तर पाप आहे, असं त्याने म्हटलंय. स्मरण पुण्य, भगवंताचं स्मरण हे पुण्य आहे आणि त्याचं विस्मरण हे पाप आहे. मग आपण जर विचार केला तर 7 दिवसात किती वेळ त्याचं स्मरण करतो आणि किती वेळ त्याचं विस्मरण असतं ते बघा. हाताला लागला उजवा हात आता जायबंदी झाला तेव्हा त्याचं महत्व लक्षात आलं की जेव्हा चांगला होता
तेव्हा असं का वाटलं का भगवंता तुझ्या कृपेनं माझा हात चांगला आहे, आज हे करू शकतोय, असं वाटलं का? चालताना वाटायला पाहिजे भगवंता तुझ्या कृपेनं पाय माझे चांगले आहे, मी 4 पावलं चालू शकतो, मी एवढं तरी आज करू शकतो, बाकी काही करता आलं नाही तरी. त्यामुळे ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या भगवंता तुझ्या कृपेनं आहे. जे एखादं काही झालं असेल ते सुद्धा मी जर तुझी भक्ती करतोय तर तू जे केलं आहेस किंवा जे काही घडलेलं आहे ते माझ्या कल्याणाचंच असेल, त्याच्यातून काही माझं कल्याण साधणार असेल, मला तुझं जास्त स्मरण होणार असेल. म्हणून समर्थाने जे म्हटलं देहे दुःख ते सुख मानित जावे, असं कसं केलं असं नाही, उलट असं केलंच बरं. तुझं कुंतीनं काय मागितलं, कुंतीनं मागितलं की मला तू दुःख दे, तर असं का मागितलं ते म्हणजे दुःख असले म्हणजेच परमेश्वराचं स्मरण होतं. श्रीखंडपुरी खायला बसलेली आहेत आरामात, भगवंताची आठवण कुठं होते त्यावेळेला, त्यावेळेस विसर पडतं. असं नाही तर दुःखच मागायला पाहिजे असं नाही, सुख जरी असलं तरी त्यावेळेला देखील लक्षात ठेवावं की सुखाच्या काळामध्ये आपलं प्रेण्याचं बॅलन्स कमी होत आहे. जे काही थोडं असेल खर्च पडता येते, तर त्यावेळेला सुखाच्या काळामध्ये जास्त भगवंताचं स्मरण पाहिजे की परमेश्वर आहे तू एवढे चांगले दिवस दिलेले आहेत, त्याच्यात तुझं स्मरण आलं. मिळेची दान देगा देवा तुझा विसर न व्हा. तुकोबानी काय मागितलं, माझ्या घरामध्ये अन्न नाही आहे, पाणी म्हणजे तू मला ते सगळं दे, असं काही म्हटलं. त्याने हे मागितलं तुझा विसर न व्हा, ते मागायचं. तुझा विस्मरण मला होता कामा आहे. चांगल्या वाईट कोणत्याही काळामध्ये लक्षात आलं पाहिजे तूच तर आहेस, तूच माझ्या आत आहेस, बाहेर आहेस, सगळ्या ठिकाणी तूच भरलेला आहे. आपण सगळं म्हणतो किंवा स्तोत्रही म्हणतो तशी, पण ते पुन्हा असल्या स्तोत्र म्हणजे नुसती आता म्हणून झाली बरा 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 बरा, त्यातल्या अर्थाकडे काही लक्ष नाही आहे. त्यामुळे तो सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे, सगळं आहे. आणि असा परमेश्वर माझा सुहृद आहे आणि माझ्या हात आहे, तेवढं भाग्य आहे आपलं. तर आपण किती श्रीमंत आहोत हे लक्षात घ्या. भगवंत आहे आपल्या आता, आणि श्रीमंती काय पाहिजे म्हणलं नेहमी वाटावं भगवंत आहे माझ्या अंतरी वसता नारायणे, लक्ष्मीच काय येऊ नये. आणि लक्ष्मी आता आता पैसे नव्हे, दैवी गुण संपत्ती, सगळे दैवी गुण सांगितलेले आहेत ना. लक्ष्मी नारायण माझ्या जवळ आहे, तिचे गुण संपत्ती त्याच्याबरोबरच असणार, ती आपल्याजवळ असली पाहिजे, नसली तर आपण मिळवली पाहिजे. उलट ही संपत्ती जी आहे ती आणखी व्यापारच कारण असते. आली की त्याचं काय करायचं, त्याच्या भोवती माणसं गोळा होणार, आणखी काय होणार, पुढे काय करायचं, मागं काय करायचं, सगळ्या काळजी त्याच्या ते असायला पाहिजे. शरीराची गरज आहे, व्यवहारापटी ते लागतं, ते करायचं सगळं. पण खरी संपत्ती म्हणजे दैवी गुण, अभयम सत्व संशुद्धी 16वा अध्याय सगळं आहे ना दैवी गुण संपत्तीचा. तो वाचावा, आपल्यामध्ये ते गुण आले का ते काय पाहिजे, अशी दैवी गुण संपत्ती मिळवायची. त्यास आपण एक एक व्यक्ती घडली पाहिजे आपल्याकडे. परमार्थी याचा अर्थ ती व्यक्ती आदर्श घडली पाहिजे, लोकांनी बघितलं पाहिजे बा अमका अमक्यानं बघ ते कसं आहे तसं आपण व्हायचं, असं ते वाटलं पाहिजे. मुलाच्या आईलाही सांगता आलं पाहिजे बघ तुझे बाबा कसे आहेत, असं नाही तर तुझे बाबा ना बसले असतील कुठेतरी फुंकत, असे बाबा असतील तर काय उपयोग, असे नाही उपयोग, आदर्श पाहिजे. त्यामुळे आपणच लक्षात ठेवावं की सगळे आपल्याकडे बघतायत, आपली चांगली होत तर नाही, आपल्यात बदल होतोय तर नाही, हे सगळं शिकायला आपण. विचार आणखी काय विचारायचं असलं तर तुला काय विचारायचं, त्या सगळे प्रश्न संपले. आपण प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका, हे जे वाक्य आहे ते नेटका म्हणजे नक्की काय? व्यवस्थित करायचा. नेटका म्हणजे आपली आवक काय आहे, जावक काय आहे बघायचं व्यवस्थित, स्वच्छता टापटीप सगळ्यांचं जे दिलेलं काम आहे आपल्याकडे ते उत्तम करायला पाहिजे. काय नशिबात आमच्या आलाय संसार,
असलं काहीतरी म्हणत बसायचं नाही. जे त्यांनी दिलेलं आहे, हा संसार, ही मुलं बाळं भगवंतानी दिलेली आहे आपल्यावर हे काम करायला. हे काम उत्तम प्रकारे झालं पाहिजे आणि हे काम परमार्थ सकट झालं पाहिजे. भगवान संसार सुद्धा माझा आहे म्हणूच नाही, भगवंताचा संसार आहे. त्यांनी माझ्यावर सोपवलेला आहे, तो उत्तम प्रकारे करायला पाहिजे. आणि करून पुन्हा होऊन कच्चच ब्रह्मार्पण असतो. भगवंता तुम्हाला हे सगळं दिलंच, ते त्याप्रमाणे केलंय, तुला अर्थ आहे. पुन्हा लगेच बघून काय बघा म्हणता संसार असं असं करायला लागलं की गेला तो. आमचा संसार नाही, भगवंताचा संसार. त्यांनी हे सगळं दिलेलं आहे, ते उत्तम प्रकारे ठेवावं. कोण बघणार आहे? करू दे पसारा. तू बघणार म्हणजे तो सारखा आहेस तिथं. कोण बघणार आहे काय? मराठ होतं एकदा स्वामींचं माझ्या कुठे आहे कुठेतरी होतं. इथं सामान आलं होतं, खाली ठेवलं होतं सगळं. तर स्वामीं सरला ते आले आणि आले म्हणजे सगळं सामान खाली पडले, दिसतंय, वर माळ्यावर चढवायला पाहिजे. द्या म्हणले, मी चढवतो. म्हटलं नको, तुम्ही नको काय करायला, इथं आता कोणी नाहीये. मी कोणीतरी आलं म्हणजे त्यांच्याकडनं ते सगळं करून घेईल. तेव्हा ते म्हणले इथं कोणी नाहीये. कसं? तो आहेच, तो बघतोय. आता आपल्याकडे जसा हाल तेवढा नीट आणि आज स्वयंपाक बघायची सोय मग. कारण आपला भाव असा की कोण बघताय तिकडे, तर पसारा. आणि स्वामींच्या घरी सुद्धा सांगते, जेवण झालं, हे झालं, तसं झालं, ते त्या ओट्यापासून सगळं व्यवस्थित. नाही तर पसार दिसलं तर स्वामी लगेच यायच्यात, हे काय दिलं ते. मग त्यांना अहो स्वामी आम्ही करते, तुम्ही नका. त्यांचं म्हणणं असं असायचं की प्रत्येक ठिकाणी तो आहेच, त्यापून दे पडलं तो असं नाही चालेल. असू दे घाण असली तर नाही असू स्वच्छ. बाथरूम मध्ये देखील त्यांची उदबत्ती लावलेली असेल. सर्व ठिकाणी भगवंताचा वास आहे, हा भाग पाहिजे. फक्त देवघरातच तेवढं आहे, इतर ठिकाणी नाही असं नाही. तो आहे, अखंड आहे. तो नाही अशी वेळ नाही, तो नाही अशी जागा नाही. त्यामुळे तो आपल्याकडे पाहतो आहे सारखा. असं भान ठेवून आपण प्रत्येक गोष्ट केली. जसा देह त्यांनी आपल्याला दिले नाही, तो उत्तम ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. त्याच्यासाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत ते आपण करायला पाहिजे. तू वजन वाढवायची नाही, कमी करायची. हा, आपल्या देहाला पेलतील एवढं पाहिजे. त्यामुळे देह सुद्धा जास्तीत जास्त टिकावा आणि तो भगवत भक्तीला लावा. या ठिकाणी ते सुद्धा समजायला पाहिजे. असं नाही तर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं नाही चालायचं. त्यांनी तुम्हाला ते ठेवणं दिलंय ना, ते नीट नको का सांभाळायला? तिने सांभाळलं पाहिजे. असं प्रत्येक बाबतीमध्ये जागरूक राहणं, सावध राहणं हे अपेक्षित आहे आपल्याला. कसंही काहीतरी कोणीकडनं तरी सकाळचा दिवस उजाडला, आली संध्याकाळ, पुन्हा दुसरा दिवस रेटतायत आपले. असं नाही म्हणतात काय. त्या दिवसामध्ये आपण आज काय चांगलं केलं, दुसऱ्यासाठी काही झिजलो का नाही काय केलं, परमेश्वराची उपासना विशेष काय केले, हे 2 वही आपल्या डायरीमध्ये पाहिजे की आज हे केलं, आज हे झालं नाही, ते बरं नाही व्हायला पाहिजे. मग किमान पक्षी अंतरुणावर पडल्यावर सुद्धा शांतपणे आपल्याला त्याचं स्मरण ते राहायला पाहिजे. असं ठेवू. त्या सगळ्या गोष्टी आपल्या ह्याच्यात आल्या पाहिजे. गप आणखी काय बोलायचं, त्याला प्रपंच करावा नेतं काम दे असा सर्व बाजूनी नेटका पाहिजे. झोपडी असली तरी चालेल, पण नेटकी पाहिजे. कारण की मी बघितले लोकांची लहान लहान खोल्या असतात. हा, त्या भांडीवाल्या वगैरे असतात ना, त्यांची घरं असतात लहान लहान, पण किती सुंदर ठेवलेली असतात. सगळी भांडी चकचकीत लावून अगदी व्यवस्थित, त्या बाहेरच्या घागरीपासून ते सगळं छान ठेवलेलं असतं. कारण त्यांना त्याचंच कौतुक असतं की व्यवस्थित ठेवलं. आपल्याकडे ते पुष्कळ असल्यामुळे ते कसंही पडलेलं असलं तरी आपल्याला त्याची फिकीर नसते. कुणीही केव्हाही आलं, म्हणायची केव्हाही त्यांच्या घरी गेलं बघावा,
काय ती बारकी शेल्फ असेल अडणी म्हणतात ते काय, पण अगदी सगळी भांडी चकचकीत आणि व्यवस्थित लावलेली, पण अशी इकडे तिकडे नाही, कारण जागाही कमी, त्याची व्यवस्थित. त्याच्यावर त्यांची घरं बघण्याजोगी असते, आपल्यापेक्षा छान ठेवलेली. तो प्रपंच नेटका जो काही आहे तो. आता बाकीच्या नाव 4 खोल्या आहेत, आमच्या 2च खोल्या आहेत, त्यामुळे असं असं नाही म्हणायचं. जे आहे ते, जे आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित ठेवता आले. जो कपडा असेल तो व्यवस्थित नीट स्वच्छ धुतेल असं. त्याचा काय काहींच्या अंगाला चिक्का घाल येते की जवळ आले की असं वाटतं नको, असं नाही. फाटकं असलं तरी चालेल, प्रहच्छ पाहिजे व्यवस्थित कपड्याने. त्या 4-4 वेळा तेच पुन्हा काढतायत, घालतायत, तेच काढतायत, वेळा धुवत नाही, धुवायलाच जात नाही, असं नाही होते. धुत मस्त. असं प्रत्येक बाबतीत सावधपणाने त्याला संसार करायचा. ताई मला विचारायचं होतं, बोल. तुर्यावस्था, शून्यावस्था, निशून्यावस्था आणि महाशून्यावस्था, बरे बा, या सगळ्याचा नीट एकदा अर्थ मला पाहिजे. आपण आता शून्यावस्थेपर्यंत पुरे,